जय भीम जय संविधान। आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की कास्टटाईप कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलनाचा एक मोठा आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि हे आपण आंदोलन बघत आहात। अनेक आंदोलनकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी एक आक्रमक असं धरणं आंदोलन या ठिकाणी त्यांनी आयोजित केले। मान्य कृष्णा इंगळे हे अध्यक्ष आहेत कास्टटाईप कर्मचारी महासंघाचे। आपण या आंदोलकांकडून जाणून घेऊया की यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, कधीपासून प्रलंबित आहेत आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी यांना आंदोलन का करावं लागतं। साहेब काय सांगाल, काय नाव तुमचं, हे आंदोलन कधीपासून तुमचं चालू आहे, प्रलंबित आहे आणि याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हॅलो, माझं नाव RP इंदवे, मी राज्याचा मुख्य संघटक सचिव कास्टटाईप कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या ठिकाणी काम करतो। आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी कास्टटाईप कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून 36 जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्ते, संघटना शाखा, जिल्हा शाखाच्या वतीने माननीय जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी यांना शासनाला एक आपण निवेदन देणार आहोत। त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख म्हणजे मागण्या आहेत। महाराष्ट्र शासनाने गेल्या 2014 पासून तर आज तागत महाराष्ट्रामध्ये कुठलीच भरती प्रक्रिया प्रभावीपणे राबवली गेलेली नाही आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रचंड प्रमाणामध्ये वंचित घटक हा शिल्लक राहिलेला आहे। त्याचबरोबर बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। त्यामुळे आमची रास्त मागणी आहे की मागासवर्गीयांचा सरळ सेवेमधून जो अनुशेष शिल्लक आहे तो किमान 3.5 लाख पद हे रिक्त आहेत तो शासनाने त्वरित भरण्यात यावा, जेणेकरून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना रोजगारीपासून मुक्त होता येईल। दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे जे कर्मचारी आहेत शासन सेवेमध्ये सेवा करत असताना त्यांना पदोन्नती ही राज्य घटनेने बहाल केलेली आहे, त्याचा घटनात्मक अधिकार आहे। शासनाने राज्यघटनेची पायमल्ली करून पूर्णपणे घटनाच्या कलमाचे अवलोकन न करता त्यांनी पायमल्ली केलेली आहे। तर आमची रास्त मागणी आहे, या शासनाने सुप्रीम कोर्टच्या नियमाचं सुद्धा आदेशाचं सुद्धा पालन केलेलं नाही आहे आणि शासनाला केंद्र सरकारने कोर्टाने संपूर्ण आदेशाचे पालन करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना आदेश करण्यात आलेले आहेत की आपण प्रत्येक राज्यामध्ये मुख्य सचिवांनी या संदर्भात योग्य निर्णय घेऊन घटनात्मक अधिकाराचा अवलंब करून संपूर्ण या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम आपण करणार आहोत। परंतु आजपर्यंत अशा गोष्टी घडलेल्या नाही आहेत। त्यामुळे कमीत कमी 1.5 लाख पद हे प्रमोशन पदोन्नतीतून हे वंचित राहिलेला घटक आहे। त्यामुळे ते आम्हाला तो जो आमचा न्याय हक्काचा लढा आहे तो मिळावा यासाठी आमची प्रमुख मागणी आहे। 2005 नंतर जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आलेली नाही आहे। महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत हे लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी भविष्याची खेळ मांडलेला आहे, तो न होता त्यांना जुनी पेन्शन ही लागू करण्यात यावी। दुसरी गोष्ट की जे कंत्राटी पद्धतीने जे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना नियुक्ती देण्यात यावी, त्यांना नियमित करण्यात यावी। त्याचबरोबर अनेक योजना शासन राबवते परंतु त्याची कुठेही दखल घेतली जात नाही आहे। शासन हे कर्मचाऱ्यांशी खिलवाड करते आहे, त्यामुळे जे काही रिक्त पदं आहेत ते सरळ सेवेने भरण्यात यावी अशी आमची रास्त मागणी आहे। कास्टटाईप कर्मचारी महासंघाने वेळोवेळी असे अनेक आंदोलन केलेले आहेत आणि जर समजा शासनाला याविषयी जर जागा येत नसेल तर शासनाला या कास्टटाईप कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यातून किमान 7 ते 8 लाख कर्मचारी हे रस्त्यावर उतरतील आणि जर याची दखल घेतली गेली नाही तर आजान बेदारावती मुंबईला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये न्याय हक्कासाठी ज्वलंत असं आम्ही मोठं आंदोलन उभं करू एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो। 36 जिल्ह्यामधून आज आपण हे आंदोलन करत आहोत
आणि या आंदोलनातून आपल्याला सरकारला एक आपली सूचना करत आहोत की जे पूर्वीप्रमाणे जे चालल्या होत्या भरत्या चालू होत्या, कंत्राटी पद्धत नव्हती आणि इतर राज्यामध्ये जर पेन्शन जर देता येते सरकारला, तर आपल्या राज्यातून का पेन्शन आपण कर्मचाऱ्यांना देऊ शकत नाही? कारण जो इन्कमचा सोर्स असतो तो कायम सगळ्या राज्यांमध्ये सारखाच चालू आहे. तर मग आता ह्या 2005 नंतरच असा काय प्रश्न उद्भवला की पेन्शन बंद करायची आहे? तर इतरही काय मागण्या आहेत की 100% अनुशेष भरून काढला जातोय. आज कितीतरी आपले बेरोजगार सगळ्या प्रकारचे शिक्षण घेऊन बेरोजगारी करत आहेत आणि त्या बेरोजगारांचा जो आपला अनुशेष आहे मागासवर्गीयांचा तो तात्काळ भरण्यात यावा. त्या संबंधी शासनाने काहीतरी परिपत्रक काढून आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे आणि हा जो लढा आहे तो सगळीकडून देत आहोत आपण. आणि यात जर राज्य शासनाने जर काही दखल घेतली नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणात पुढच्या लढा उभारावा लागेल आणि आम्हाला ते मोठ्या प्रमाणात आंदोलन राज्यभर करावं लागेल. मी तुकाराम दादा जगताप, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे या ठिकाणी नोकरी करत असून कास्टाईप संघटनेचा सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचा आहे. आपण शासनाकडे खूप वेळा धरणे आंदोलन केलं, भरपूर निदर्शनं केली, सर्व मागण्या त्यांच्या समोर मांडल्या, परंतु शासन आपल्याकडे दुर्लक्षित करत आहे. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचे फक्त आश्वासन देत आहे. तर मला एकच सांगायचं, आताच आदरणीय इंदवे सरांनी आपल्याला सांगितलं सगळ्या मागण्या मिळाल्या पाहिजेत. आपण मागण्या करतोय, त्यांनी पूर्तता केली पाहिजे आणि सर्व काही शासनाने समजून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. ही यासाठीच आम्ही हे सगळे आंदोलन करत आहोत. हे आंदोलन आम्ही आमच्यासाठी करत नाहीये की सुशिक्षित बेकार सुशिक्षित पोरं आहेत ते सर्व नवीन पिढी जी आहे पूर्ण इंजिनियर झालेत, डॉक्टर झालेत, वकील झालेत, यांच्या शिक्षणाचा फायदा होत नाहीये. म्हणून आपण जे आहे या सगळं मोर्चा काढणे, आंदोलन करणे यासाठी आपण सर्वजण झटत आहोत. आणि शासनाने, माझी एकच शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या मोर्चाचा आंदोलनाचा विचार करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. मी संतोष मधने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाचा सचिव आणि कास्टाईप संघटनेचा प्रमुख. आज आम्ही कास्टाईप संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं काही मागण्यासाठी आंदोलन एक दिवसीय आंदोलन उभं केलेलं आहे. त्यासाठी प्रामुख्याने मागणी आहे आमची की मागासवर्गीयांच्या पदोन्नतीला आरक्षण, जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि 2005 नंतर जो अनुशेष आहे तो 100% अनुशेष भरून काढणे, कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद करून शासन मान्य पदावरती पदभरती करणे, अशा अनुषंगाने आज हे आंदोलन केलेलं आहे. आजचं हे आंदोलन फक्त पुणे जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ही निदर्शनं आज होत आहेत. सकाळी 11 ते 5 या वेळेत ही आंदोलन होत आहेत. त्या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे आहे की गेली 5-6 वर्ष झालं की पदोन्नतीचं आरक्षण हे थांबवल्यामुळे अनेक मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांवरती खूप अन्याय होत आहे. त्यांना वरिष्ठ पदावरती जाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. हा अन्याय आम्ही कुठपर्यंत सहन करायचा आणि आता कुठेतरी ह्या विषयाला वाचा फोडली पाहिजे. शासन म्हणतंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे पेंडिंग आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने यांना केव्हा सूचना दिल्यात की त्या पदोन्नतीबाबत जो निर्णय आहे तो त्या राज्य सरकारने त्यांच्या पातळीवरती घ्यावा. त्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने त्या राज्यांना दिलेले आहेत. असं असताना देखील हे राज्य सरकार चालढकल करत आहे आणि हे मनुवादी सरकार आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित ठेवत आहे. त्याचबरोबर 2005 नंतरची भरती झालेली आहे. 2005 नंतरच्या भरतीमध्ये जे काही आमचे तरुण मुलं रुजू झालेले आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना चालू करून त्यांच्या भविष्याची यांनी खेळ केलेला आहे. नवीन पेन्शन योजनेमध्ये काय देत आहेत तर तो पेन्शन योजनेमध्ये त्या कर्मचारीचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबांना ते फॅमिली पेन्शन देत आहेत. हे न करता त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांना त्यांच्या न्याय हक्क मिळवून द्यावेत. जय भीम. मी सचिन पारदे, मुख्य संघटक सचिव कास्टाईप कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य. आज या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. या धरणे आंदोलनामध्ये शासनाने मागासवर्गीयांवरती जो काही अन्याय
केलेला आहे तो अन्याय या धरणे आंदोलनाद्वारे आम्ही सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाने जागे व्हावे आणि मागासवर्गीयांना न्याय द्यावा अशी विनंती या धरणे आंदोलनाद्वारे मी करीत आहे. शासकीय सेवेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 मे 2021च्या शासन निर्णयाने संपवल्याने शासन सेवेतील मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे आणि ही नाराजी दूर करण्यासाठी शासनाने आमच्या या धरणे आंदोलनाकडे लक्ष वेधून सर्व कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा. तसेच महाराष्ट्रामध्ये जी जुनी पेन्शन योजना आहे ती 2005 नंतर बंद करण्यात आलेली आहे. सदरची पेन्शन योजना ही शासनाने पुन्हा सुरू करून पुढे निर्माण होणाऱ्या समजा एखाद्या अडचणींना दूर करावं. कर्मचारी 58 वर्षानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने पुढे जगायचं कसं, त्याने अवलंबून राहायचं कुणावर? जर का त्याला पेन्शन नसेल तर तो काय करणार, कुठे जाणार, त्याला त्याचा सांभाळ कोण करणार? ही पुढची भविष्याची फार मोठी चिंताजनक खेदजनक बाब आहे आणि ही बाब लक्षात घेऊन शासनाने आमच्या आंदोलनाकडे लक्ष वेधून आमच्या सर्व मागण्यांचा विचार करून आमच्या सर्व मागण्या या मंजूर कराव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा मी करत आहे. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ दापोडी जलसंपदा विभाग अध्यक्ष या नात्याने मी आत्ता कास्ट्राईब कर्मचारी महासंघच्या पदाधिकाऱ्यांनी आता आपल्या मागासवर्गीय पदोन्नतीतल्या आरक्षणाबाबत आत्ताच सविस्तर बोलले आहेत. तसेच नवीन जे भरती कर्मचारी त्यांच्या पेन्शनच्या संदर्भात की त्यांना पेन्शन ही मिळाली पाहिजे, कारण का शासकीय नोकरी ही पेन्शनसाठी ही असतीच पाहिजे व ती पेन्शन मिळालीच पाहिजे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्यांचा जो अनुशेष आहे तो 100% भरलेला पाहिजे व शासनाच्या ज्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पूर्वीपासून अन्याय होत आहे तो अन्यायाच्या वाचा फोडली पाहिजे. यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ही वेळोवेळी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल जर झाली नाही तर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आझाद मैदानावर भव्य स्वरूपात आंदोलन करेल एवढी मी या प्रसंगी ग्वाही देतो. तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघटना ही मी पूर्ण यशस्वी होईल याची ग्वाही करतो व माझे 2 शब्द पूर्ण करतो. मॅडम घोषणा देतो, 2 मिनिटं घोषणा देतो. हो इंदू सर, घोषणा देऊ का म्हणजे जरा चेतना होईल. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. नमस्कार, बोलो का. नमस्कार. लड़ेंगे जीतेंगे, लढेंगे. नमस्कार, मी जयदेव परमार, जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा पुणे. मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नती आरक्षण व तत्काळ मिळण्याबाबत आज जे 13/8/2024 रोजी जे आंदोलन पुकारले आहे ते आमच्या दृष्टीने यशस्वी झाले असे आम्ही मानतो. आणि हे जे मुख्यमंत्र्यांना जे हे द्यायचंय निवेदन द्यायचे ते माननीय जिल्हाधिकारी मार्फत आम्ही देणार आहोत. तरी आपणा सर्वांना आम्ही या धरणे आंदोलनाद्वारे ग्वाही देतो की या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे सरकारने पण या गोष्टीचा गंभीर विचार करून लवकरात लवकर आमचे मागण्या मान्य कराव्या ही विनंती. कर्मचारी महासंघ महाराष्ट्र पुणे जिल्हा पुणे विभागाच्या वतीने आज आपण सगळे कर्मचारी बांधव जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आपण आंदोलनात आहोत. या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने इथे आला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि हा जो लढा आहे आपण शासनाला स्कीम आहे आपण जिल्हाधिकारी आणि आपल्या टीमच्या माध्यमातून आपण जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना आपण निवेदन सादर करणार आहोत. त्या निवेदनाच्या अंती आपण अजून काही वेळ वाट बघणार. या मागण्यांची त्यांनी दखल घेतली गेली नाही
तर भविष्यामध्ये आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण एक आंदोलन छेडणार आहोत। जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही। ही दखल आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात, संप यशस्वी केला, त्याबद्दल तुमचं पुनश्च कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने खूप 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 अभिनंदन। धन्यवाद। मी प्रकाश मागाडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ। आज या ठिकाणी कास्ट्राईब महासंघाच्या वतीनं वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी बरेचसे माझ्या अगोदर बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी आपलं या ठिकाणी आपलं मनोगत जे आहे हेही व्यक्त केलं, आपल्या मागण्या त्याही व्यक्त केलेल्या आहेत। यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं कर्मचारी संघाच्या वतीनं जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरता अनेक वेळा शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे। अद्यापही शासनाचे डोळे उघडलेले नाहीत। त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना ही लागू व्हावी याकरता देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं वेळोवेळी आंदोलन केले, शासनाला निवेदन दिले, परंतु अद्यापही शासनाचे डोळे उघडलेले नाहीत। या शासनाचे डोळे उघडण्यासाठी कास्ट्राईब महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जन आंदोलन उभा करण्याचा विचार भविष्यामध्ये आहे। हे जन आंदोलन नुसतं पुणे शहरामध्ये नसून हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई आझाद मैदान या ठिकाणी केलं जाणार आहे। जर शासनाने या दिलेल्या मागण्यांचा विचार जर केला नाही तर लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्र बंदची देखील हाक देण्यात येईल। ही शासनाने याची दखल घ्यावी आणि या मागण्यांचा विचार करावा अशी शासनाला विनंती करतो। आणि हे आंदोलन कास्ट्राईब संघटनेने जे उभं केलेलं आहे हे खरोखर हे इंगळे साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानावे लागतील, कारण हे फक्त त्यांच्या स्वतःच नसून हे संपूर्ण या महाराष्ट्रातील SC ST वर्गाचा विचार केलेला आहे आणि म्हणूनच हे आंदोलन उभं केलेलं आहे। मी या सर्वांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने आज आपण सगळे कर्मचारी बांधव जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आपण आंदोलनात आहोत। या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने इथे आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। आणि हा जो लढा आहे आपण शासनाला टीम आहे आपण जिल्हाधिकारी आणि आपल्या टीमच्या माध्यमातून आपण जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना आपण निवेदन सादर करणार आहोत। या निवेदनाच्या अंती आपण अजून काही वेळ वाट बघणार। या मागण्यांची त्यांनी दखल घेतली गेली नाही तर भविष्यामध्ये आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण एक आंदोलन छेडणार आहोत। जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही। ही दखल आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात, संप यशस्वी केला, त्याबद्दल तुमचं पुनश्च कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने खूप 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 अभिनंदन। धन्यवाद।